तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज चौफेर घडामोडी। बोरगाव सर्कल येथे चोरट्यांचा धुमाकूळ। एकाच रात्री 3 दुकाने फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास। निपाणी तालुक्यातील बोरगाव येथे काल रात्री चोरट्यांनी 3 ठिकाणी दुकाने फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याने व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली। या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झालं। नागरिकातून पोलीस प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार बोरगाव सर्कलवरील इरफान बाबासाहेब काझी यांचे आय ट्रेंड या नावाचे कापड दुकान आहे। रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाच्या वरील बाजूचा पत्रा फोडून आत प्रवेश केला आणि दुकानातील लॅपटॉप, किमती कपडे व रोकड असा अंदाजे 2 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला। याच परिसरात असणाऱ्या मुबारक गवंडी आणि तानाजी मधाळे यांच्या दुकानांनाही चोरट्यांनी लक्ष केलं। दोन्ही दुकानांचे पत्रे उचकटून आत प्रवेश करून रोकड रक्कम चोरी करण्यात आली। सकाळी 9:30च्या सुमारास व्यापाऱ्यांनी दुकाने उघडताना ही घटना उघडकीस आली। घटनेची माहिती मिळताच हवालदार कल्लाप्पा बल्लेश्वर यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करून अधिक तपास सुरू केला आहे। या प्रकरणाचा तपास सदलगा पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार हे करत आहेत। या दुर्दैवी घटनेमुळे बोरगावसह परिसरात भीतीचं आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। नागरिकांनी रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढवावी आणि शहरात CCTV कॅमेरे बसवण्याची तातडीची गरज असल्याची मागणी केली जात आहे। एन न्यूजसाठी बोरगावहून अजित कांबळे। चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील।